आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। अहिल्यानगरच्या भूमीवरती रविवारी 12 जुलै रोजी इतिहास नव्यानं लिहिला गेला। संत परंपरेमधील 2 तेजस्वी अध्याय, 2 संत बंधू आणि 2 पालख्या आणि पादुका एकाच ठिकाणी एकत्र आल्या आणि अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। खरं तर प्रथम नाशिक येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे अहिल्यानगरमध्ये आगमन झालं। त्या पाठोपाठ ज्ञानेश्वरी रूपात श्री क्षेत्र नेवासा इथून प्रस्थान केलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखीचे देखील नगरमध्ये आगमन झालं। ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा अहिल्यानगर शहरामध्ये दाखल झाल्यानंतर नगर प्रदक्षिणादरम्यान प्रशासनाच्या वतीनं आणि आमदार संग्रामभैया जगताप यांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं। संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये तोफांची सलामी देत फटाके वाजवून पालखीचं स्वागत झालंय। दोनही पालख्यांच्या आगमनानंतर पाहायला मिळाला दोनही भावांच्या भेटीचा अनोखा संगम। संत ज्ञानेश्वर माऊली यांनी नेवासेमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथरचना केली आणि त्यांच्या कर्मभूमीवरनं सुरू झालेल्या या पालखी सोहळ्यात भक्तांमध्ये वेगळाच असा उत्साह दिसून आलाय आणि त्याच नगरीमध्ये त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीशी ही विलक्षण भेट झाली। जणू काही साक्षात दोनही संत एकत्र आले आहेत अशी अनुभूती हजारो भाविकांनी घेतली। पालखी मार्गावरती उसळलेले भक्ती रसाचं पवित्र वातावरण, फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाच्या गजरात गुंजणारे ज्ञानोबा तुकाराम या सर्वांनी वातावरणाला अधिकच पावन केलं। वारकऱ्यांच्या हजारोंच्या उपस्थितीत माऊलीच्या गजरात ही ऐतिहासिक भेट घडून आली आहे। कारण ही फक्त 2 पालख्यांची भेट नव्हती, तर 2 संत बंधूंच्या आत्म्यांची पवित्र भेट होती। इतिहासाच्या पानावरती कायम कोरला जाणारा हा सोहळा संतांच्या विचारांनी समाजाला जोडणारा आणि भक्तीची अखंड परंपरा अधिक दृढ करणारा ठरलाय। अहिल्यानगरने आज केवळ 2 पालख्या पाहिल्या नाहीत, तर 2 संत बंधूंच्या दिव्य मिलनाचा साक्षीदार होण्याचं भाग्य त्यांना लाभलं। रेग्युलर बैठा आजच्या भेटी संदर्भात काय सांगाल? आज 2 भावांची भेट झाली आहे, कुठेतरी संजीवनी समाधी देखील सोहळा देखील आज पार पडलाय, काय सांगाल? रामकृष्ण हरी। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं। सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी उत्सव आणि त्याच प्रसंगी ज्ञानेश्वरी पालखी सोहळा जो नेवासेवरून निघतो आहे आणि ज्ञानेश्वरीच्या रूपानंच ज्ञानोबाराय आमच्या सोबत चाललेले आहेत, ही जी वारकऱ्यांची भावना आहे, या ज्ञानेश्वरीला घेऊन आम्ही या समाधी उत्सव प्रसंगी इथं भेटी करता आलेलो आहोत। त्यामुळे या 2 बंधूंची भेट बघून वारकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। कुठेतरी अनेक वर्षापासून समाधी सोहळा जो आहे, संजीवनी समाधी सोहळा अन्य ठिकाणी पार पडला, तो देखील नगरमध्येच पार पडला आणि आपल्या दिल्ली पालखी सोहळ्याचं देखील 2रं वर्ष आहे, ते देखील नगरमध्येच भेट झाली। हो, पालखी सोहळ्याच्या दृष्टीनं, या आपल्या ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या दृष्टीनं अहिल्यानगर हे शहर अतिशय महत्त्वाचं आहे। जसं ज्ञानोबारायांचा आणि तुकोबारायांचा जो पालखी सोहळा पंढरपुराकडे जात असताना पुणे शहर महत्त्वाचं आहे, त्याप्रमाणे हे अहिल्यानगर शहर त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। आणि त्याही पेक्षा इथं गुरूंची, आपल्या सद्गुरूंची भेट, निवृत्तीनाथांची भेट होते आहे, हे अतिशय महत्त्वाची असलेली गोष्ट आहे। शंकर नामदेव, C24 तास, नेवासा।